फाशी द्या फाशी द्या फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर पेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला म्हणून फिरते ते बायको कारण गरीबाच्या लेकरावर केल्यापासून मना चांगला आहे की नाही. तवा टाईला समजा यायला काय माहिती माय बहिणीवर तेव्हा दुःख काय होते. तर अशाबद्दल अंजली भारती नावाच्या एका गायिकेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ वक्तव्य केलेलं आहे. खालची भाषा वापरण्यात आली आणि त्यामुळे सध्या राज्यभरात संताप व्यक्त केला जातो. तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नीलम गोऱ्हे जोडले गेलेले आहेत. नीलम ताई, आपण पाहतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अंजली भारती नावाचे एक गायिक आहेत आणि त्यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केलंय. काय वाटतं तुम्हाला, काय प्रतिक्रिया? एक तर हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये त्या ज्यांनी संयोजन केलेलं होतं कार्यक्रमाचं त्यांची पण ही जबाबदारी आहे की राज्यघटनेला धरून सगळी वक्तव्य होतील. आणि अमृता फडणवीस एक सामाजिक जीवनामधल्या व्यक्ती तर आहेतच, पण मुळात असे की कुठल्याही दुसऱ्या महिलेबद्दल एका महिलेने असं वक्तव्य करणं हेच मुळी संविधानाला धरून आणि मानवी अधिकारांचं हनन करणारं आहे. अत्यंत अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती बाकी पण त्यांनी बरीच विधानं केलेली आहेत आणि त्या विधानांच्या मध्ये त्या असं म्हणतात की त्याच्यामध्ये पुरुषांनी असं केलं तर त्याचं विच्छेदन त्याच्या याचं प्रायव्हेट पार्टचं हे करून टाकावं. आणि त्याचे हे सगळ्या वक्तव्यांवरती लोक पैसे टाकतात. त्यांची ती भूमिका असू शकते असं करावं म्हणून, पण त्याच्यामध्ये बोलत असताना दुसऱ्या स्त्रीच्या अधिकारावरती असं आक्रमण करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. आणि विशेषतः मला खेद याचा वाटतो की अनेक आंबेडकरी चळवळीतले मी कार्यक्रम अटेंड केलेले आहेत, सहभागी झालेले आहे. अशा वेळेला कधी मला तर असं दिसलं नाही की कोणी अशा गोष्टीचं समर्थन करून ही भाषा वापरलेली आहे म्हणून. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महिलेला त्या फडणवीस साहेबांच्या पत्नी आहेत म्हणून फक्त अपमान झाला असा नाहीये. कुठल्याही स्त्रीबद्दल दुसऱ्या स्त्रीने बोलणं हे चुकीचं आहे. आणि याच्यासाठी चुकीचं आहे की त्याच्यामुळे त्या स्त्रीच्या वरती तिच्या मानवी अधिकारांचं अतिक्रमण करायला आपण चिथावणी देतो, प्रोत्साहन देतोय. आणि या संदर्भामध्ये राज्य महिला आयोगाने दखल घेऊन त्याच्यात त्यांना विचारणा केलीच पाहिजे. परंतु गृह विभागाने सुद्धा दखल घेतली पाहिजे. आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महिलांबद्दल अशी वक्तव्य होत असतील आणि खून का बदला खून से तसं बलात्काराचा पचपा बलात्काराने आणि ते सुद्धा ती मुलगी कुठल्या जाती धर्माची आहे किंवा स्त्री बघून त्याच्यानुसार उरलेल्या जातींनी त्यांच्यावरती उरलेल्या महिलांवर बलात्कार करायचा म्हणजे एक बलात्काराचं सगळं करणारी टोळ्याच ठिकठिकाणी सगळीकडे महाराष्ट्रात आणि भारतात तयार होतील. आणि जे दुर्दैवानी म्हणजे दलित समाजावरती दलित म्हणून असणारे जे अत्याचार होतात किंवा बलात्कार होतात ते निषेधार्हच आहेत, त्यात काही शंकाच नाहीये. त्याच्यात आम्ही स्वतः आमच्यासारखे शेकडो कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आज अॅट्रॉसिटीज सारख्या घटनांच्यासाठी दलित हक्क संरक्षण आयोग सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे. परंतु त्याच्यामध्ये न्याय मागण्याचा हा मार्ग अतिशय मला असं वाटतं की मानवी अधिकारांवरती दुसऱ्याचे अतिक्रमण करणारा आहे. त्याची दखल घेतलीच पाहिजे. परंतु सार्वजनिक जीवनातल्या इतर ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा अगदी आमच्या सगळं सुद्धा असंच ट्रोलिंग करताना भाषा वापरली जाते हे खेदाची गोष्ट आहे. नीलमताई, त्यामुळे याच्यावर आता गृह विभागानं कारवाई करावी अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.